नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 23 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय इन्स्पेक्टर जाऊन बनत असतात की अर्जुन सर मला ना फक्त 5 मिनिट द्या, मी ना याची एक झेरॉक्स काढून घेतो. इतक्यातच एक कॉन्स्टेबल एका छोट्या मुलीला घेऊन येतात आणि आता आपण पाहतो की अर्जुन बघतो तर तिथे एक छोटी मुलगी ना बेंचवरती येऊन बसलेली असते. अर्जुन तर पहिल्यांदा बराच वेळ त्या मुलीकडे बघतो आणि त्यानंतर म्हणतो की इन्स्पेक्टर सावंत मला एक गोष्ट सांगा, ही छोटी मुलगी कोण आहे म्हणून. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात खरं तर या मुलीबद्दल मी तुम्हाला सांगणारच होतो, कारण काय नाही की माझ्या मनात आलं की सगळे पेपरवर्क झाल्यानंतर हिला पण आपण सायली मॅमच्या आश्रमात पाठवूयात म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्जुनला ना खूप वाईट वाटत असतं खरं तर त्या मुलीकडे बघून. अर्जुन म्हणतो म्हणजे खरं तर हिचं घर किंवा हिचे आई बाबा काही माहिती नाही आहे का. सावंत म्हणतात काहीच तर कळत नाही आहे ना. आमच्या एका हवालदाराला ना ती हायवेच्या कडेला सापडली, एका झाडीत बसली होती, तिचे कपडे पण मळालेले होते आणि खूप रडत बसली होती. खरंच बघा ना किती गोड मुलगी आहे ही, पण काहीच बोलायला तयार नाही आहे. आमचा कॉन्स्टेबल तिला इथे घेऊन आला म्हणून. अर्जुन म्हणतो मी प्रयत्न करू का. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हो प्लीज. आता अर्जुन त्या मुलीकडे जातो आणि म्हणतो की हाय बाळा, मी अर्जुन आहे म्हणून. ती मुलगी काहीच बोलत नाही आणि अर्जुन म्हणतो की तुझं नाव काय, तरी ती मुलगी काहीच बोलत नाही. आता अर्जुन काय करतो की तिथे बेंचवर बसायला बघतो. हां, तर ती मुलगी लगेच जोरजोरात नाही ना रडायलाच लागते. अर्जुन म्हणतो नाही 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 सॉरी सॉरी सॉरी, हां मी नाही बोलत, हां तुझ्याकडे नाही येत मी तुझ्याजवळ, ठीक आहे. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हे बघ बाळा, हे दादा आहेत ना खूप चांगले आहेत ते, आणि तू आमच्याशी बोलत नाही आहेस ना, म्हणून मग तू यांच्याशी बोल गं, असं इन्स्पेक्टर सावंत म्हणतात. तर ती मुलगी काहीच बोलत नाही. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात अगं तुझं नाव सांग, तुझे आई बाबा कुठे राहत आहेत, काहीतरी सांग ना त्यांना म्हणून. तर ती फक्त मानेने नाही म्हणते. अर्जुन म्हणतो की इट्स ओके राहू देत राहू देत, ती नाही बोलत ठीक आहे म्हणून. आणि बघा आता आपण पाहतोय अर्जुन म्हणतो की मला असं वाटतं की ही अनोळखी पुरुषांना बघून ना घाबरती मुलगी म्हणून. आता आणि ही कोणाशी सुद्धा ना आता बोलणारच नाही आहे. अर्जुन म्हणतो की आय थिंक मला असं वाटतंय की सायलीच हिला व्यवस्थित हँडल करू शकेल म्हणून. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हो मला सुद्धा असंच वाटतंय, तुम्ही सायली मॅमला बोलून घेता का प्लीज. तर अर्जुन म्हणतो हो मी बोलवतो म्हणून. अर्जुन काय करतो लगेचच आहे ना सायलीला फोन लावतो. सायली इकडे आश्रमामध्ये ना आता चिंच बोरा कैऱ्या हे सगळं खात बसलेली असते. आता अर्जुन जेव्हा फोन करतो तेव्हा सायली म्हणते बोला काय म्हणताय. अर्जुन म्हणतो ऐक ना, मी ना आता पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि तू इथे येऊ शकतेस का गं. सायली म्हणते का हो, काही प्रॉब्लेम झाला आहे का. अर्जुन म्हणतो नाही प्रॉब्लेम असा नाही झालेला, पण हे बघ आत्ताच मला काही सांगता येणार नाही, त्यामुळे तू प्लीज इथे ये ना. सायली म्हणते बरं बरं मी निघते हां लगेचच म्हणून. आता असं म्हणून सायली फोन ठेवते आणि अर्जुन त्या मुलीकडेच बघत असतो. आता अर्जुनचा फोन ठेवल्यानंतर सायली लगेच श्वेता मधुभाऊ म्हणून हाक मारते आणि म्हणते मला नाही यांचा फोन आला होता पोलीस स्टेशनवरून, मला लगेच जावं लागेल. मधुभाऊ म्हणतात का गं काय झालं. सायली म्हणते ते काही माहीत नाही, मला तिथे गेल्यावरच कळेल म्हणून. मधुभाऊ म्हणतात सायली जरा सांभाळून जा हां. आणि मानसी म्हणते सायली ताई अगं तू सगळ्या कैऱ्या तर संपवल्याच नाही आहेत, एक मिनिट हां. म्हणून ती मानसी काय करते आता ते दोन्हीची ना अशी पुडी बांधून सायलीच्या हातात देते आणि म्हणते हे घे वाटेत जाताना खा हां म्हणून. आता सायली हे सगळं पर्समध्ये ठेवते आणि म्हणते चालेल येते हां मी म्हणून. आणि आता सायली ना आश्रमामधून मधुभाऊंना आणि मुलांना सांगते येते म्हणून आणि तिथून निघून जाते. आता आपण पाहतो पुन्हा पुढचं. कॉन्स्टेबल अर्जुनला सांगत असतो माझी ना रस्त्याच्या कडेला नजर पडली तर तेव्हा ना पुलाखाली एका झाडीमध्ये ही मुलगी ना रडत बसली होती म्हणून. आणि कॉन्स्टेबल सांगतात की खूपच घाबरली होती आणि कोणाला पाहून ती घाबरते ना माहीत नाही, पण जेव्हापासून ती भेटली आहे ना एक शब्दही बोलली नाही आमच्याशी. अर्जुन म्हणतो बरं मला एक गोष्ट सांगा की कुठून आली ही मुलगी, हिचे आई बाबा कोण आहेत, याबद्दल तुम्हाला काय माहिती का. ते कॉन्स्टेबल म्हणतात नाही मी आजूबाजूला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तिथे ना कुणीच नव्हतं म्हणून. आता अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे म्हणून. आणि आता बघा लगेच अर्जुन म्हणतो की बरं हिने काही खाल्लं आहे का. सावंत म्हणतात नाही आम्ही इथं आल्यानंतर तिला काही खायला दिलं होतं पण तिने काही खाल्लंच नाही म्हणून. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे म्हणून. इतक्यातच आपण पाहतो की सायली येते. अर्जुन म्हणतो अगं सावकाश. सायली पण मला एवढ्या घाईनं का बोलवलं तुम्ही. अर्जुन आता फक्त इशारा करून त्या मुलीला दाखवतो. सायली बघते तर खरंच खूप गोड मुलगी असते. हां सायली म्हणते ऐक किती गोड मुलगी आहे ही आणि कोणाची ही मुलगी. तर अर्जुन म्हणतो की मला माहीत नाही की कोण आहे आणि कोणाची आहे म्हणून. सायली म्हणते म्हणजे. तर अर्जुन म्हणतो कॉन्स्टेबलला ना हायवेजवळ सापडली आणि काहीच बोलत नाही आहे म्हणून. आणि अर्जुन आहे ना जे काही घडलं ते सगळा प्रकार आहे ना आता तो सायलीला सांगतो. आता बघा इथून पुढे ना खूप छान सीन दाखवला आहे. सायली त्या मुलीकडे जात असते आणि ती मुलगी इतकी छोटी असते ना, जवळजवळ सायली जेव्हा हरवली होती ना तेव्हा ती याच वयाची असेल. एवढी छोटी मुलगी सायलीने बघितल्यानंतर सायलीला ना स्वतःची छोटी तन्वी आठवते. ॲक्सिडेंट नंतर सायली कशी चालत चालत एका मंदिराच्या जवळ गेलेली असते आणि आता तिथे तिला मधुभाऊने आश्रय दिलेला होता. आता ह्या सगळ्या प्रकारांना ना सायलीला आठवतं आणि सायली ना फक्त खूप इमोशनल झालेली असते आणि तिच्या डोळ्यातून सतत पाणी येत असतं आणि सायली फक्त बेंचवरती जाऊन बसते, त्या मुलीशी काहीच बोलत नाही. आणि आता काय करते की त्या मुलीकडे बघते, तिला खूप वाईट तर वाटत असतं पण आता तिच्याशी बोलायचं कसं, ती मुलगी बोलतच नाही आणि काही बोललं तर रडायला लागते. म्हणून सायली काय करते तिच्या पर्समधले की जे काही कैऱ्या चिंचा बोर आहेत ना तर ते काढते आणि आता हातामध्ये घेते आणि त्यातले ना एक कैरी आहे ना मीठ लावून खात असते. आता ती मुलगी बघते आणि तिच्यासुद्धा ना तोंडाला पाणी सुटतं. आता लगेच सायली लगेच तिला ती एक फोड देते कैरीची आणि ती मुलगी पण ती कैरी खायला लागते. सायलीला खूप आनंद होतो.
खरं तर आता हे सगळं बघून आहे ना, सायली, अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत या तिघांना सुद्धा ना खूप वाईट वाटत असतं. इतक्या छोट्याशा मुलीला कोण असं सोडून गेलं असेल ना. खरंच समाजातलं ना इतकं एक विदारक सत्य या मालिकेमध्ये दाखवलेलं आहे. खरंच त्यामुळे ना तुम्ही आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आता सायली त्या मुलीच्या हातातून कैरी घेते आणि तिला एक बिस्किटचा पुडा देते. आता ती मुलगी खूप निरागस पद्धतीने बिस्किट खात असते आणि सगळं खरंच हे खूप आहे ना, अगदी मनाला ना एक चटका लावून जाणारी गोष्ट आहे. आता सायली जेव्हा अर्जुनकडे बघते तेव्हा अर्जुन आहे ना तिला डोळ्यानेच इशारा करतो की ठीक आहे, ती काहीतरी खाते म्हणून. आणि अर्जुन आता सायलीकडे जातो. आता गेल्यानंतर सायली म्हणते मला असं वाटतं की ना वात्सल्य आश्रमात न्यायला हवं म्हणून. अर्जुन म्हणतो हो, मलाही तेच वाटतंय. मी इन्स्पेक्टर सावंतांशी बोलतो. आता हे जे सगळे डॉक्युमेंट पूर्ण झाले की आपण तिला वात्सल्य आश्रमात घेऊन जाऊ म्हणून. आणि आता त्या मुलीला खोकला येत असतो. अर्जुन तिला सावकाश सावकाश म्हणत असतो. सायली म्हणते की बाळा ऐक ना, माझ्या घरी येशील का गं तू? अगं तिथे ना तुझ्यासारखी छोटी छोटी खूप मुलं आहेत म्हणून. आणि सायली पुढे म्हणते हे बघ, सगळ्यांना ना तिथे भरपूर खायला मिळतं, भरपूर खाऊ मिळतो, खेळायला मिळतं, येशील का गं तू? आता ती मुलगी 2 मिनटं तर विचारच करायला लागते. सायली म्हणते बाळा नक्की येशील ना गं? तर ती मुलगी फक्त मानेने हो म्हणते, फक्त काही बोलतच नसते. आता बघा, आता ती मुलगी त्या मुलीला आता सायली म्हणत असते चल निघायचं मग आपण. तर ती मुलगी म्हणते हो. मग आता सायली तिला एक बोट देते आणि ती मुलगी सायलीचं बोट पकडते आणि अर्जुनला सांगते की आम्ही निघतो म्हणून. आणि आता सायली त्या मुलीला घेऊन ना आश्रमात येते. दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतो इकडे सचिन, राकेश आणि इन्स्पेक्टर धुमाळ तिघजण गाडीत बसलेले असतात. आता त्या सचिन काय करतो, त्या धुमाळाला एक पाकिट देतो, म्हणजे पैशाने भरलेलं. तो धुमाळ म्हणत असतो की थँक्यू सो मच सचिन दीक्षित सर. आता सचिन म्हणतो हे बघा तुमच्यात ना थँक्यूने काही उपयोग नाही आहे, आमचं काम झालं का नाही ना तुम्ही ते सांगा. आता तो इन्स्पेक्टर धुमाळ आहे ना, तर तो म्हणतो हे घ्या तुम्ही मागितलेली कॉफी म्हणून. म्हणजेच त्या मुलीची खोटी FIR जी आहे ना तर ती याने बनवलेली असते. आता लगेचच सचिन काय करतो की हा राकेशकडे देतो. आता राकेश पण ती FIR आहे ना नीट चेक करतो आणि आता तो पोलीस सगळी काही गोष्टी ज्या आहेत ना तर ते सगळं सांगत असतो आणि हे तिघजण चर्चा करत असतात बराच वेळ. आता FIR बघून सचिन म्हणतो की गुड जॉब इन्स्पेक्टर धुमाळ. त्या मुलीला घ्यायला येणारा नातेवाईक जेन्युअल आहे हे सांगणारा हा एक खूप मोठा पुरावा आहे आणि हा पुरावाच खोटा आहे हे फक्त आपल्यालाच माहिती, असं सचिन म्हणत असतो. इन्स्पेक्टर धुमाळ म्हणतात तुम्ही सगळी मला त्या मुलीची बॅकस्टोरी सांगणार होतात ना? तर सचिन म्हणतो हो, आश्रमातल्या सोर्स करून आम्हाला कळालेलं आहे की ती मुलगी काही वर्षांपूर्वी ना एका जत्रेमध्ये गेली होती आणि तिथून पुढची सगळी स्टोरी जी आहे तर ती इन्स्पेक्टरांना हा सचिन सांगतो आणि त्या मुलीचा फोटोसुद्धा दाखवतो. आणि आता याच मुलीला हे आश्रमातून गायब करणार असतात. पण बघा या प्लॅनमध्ये हे सक्सेसफुल होतात का नाही हे बघण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय पुढे. आता पुढे काय होतं की सायली ते छोट्या मुलीला घेऊन आश्रमात जाते. आता मधुभाऊ म्हणतात अगं ये सायली, आणि ही छोटीशी तुझ्यासोबत गोड बाहुली कोण आहे ग म्हणून. आता सायली त्या मुलीला आश्रमात घेऊन आलेली असते ना, सगळे मुलं, मानसी, सोम्या सगळेजण बघत असतात. त्या मुलगी ना छोटीशी सगळ्यांनाच आवडते. तर मधुभाऊ म्हणतात ये ना आती, आणि सगळी मुलं म्हणायला लागतात ये इकडे ये इकडे. आता ती छोटी मुलगी त्या आवाजाला घाबरते आणि सायलीच्या मागे लपून बसते. आणि आता लगेच ती लपून बसते म्हणल्यानंतर आहे ना सायली ना तिला असं पुढे घेते आणि म्हणते की बाळा घाबरू नकोस, हे आपलंच घर आहे की नाही, घाबरायचं नाही. आणि हे बघ चल आतमध्ये आपण जाऊया म्हणून त्या मुलीला आतमध्ये घेऊन येते. आता अर्जुन ना काय करतो की पुढे येतो आणि आता त्या सगळ्या मुलांना, मधुभाऊंना सांगते की ती छोटी मुलगी ना खूप घाबरलेली, तिला आता काहीच विचारू नका, मग नंतर कळेल तुम्हाला म्हणून. आणि आता सगळेजण त्या छोट्या मुलीला बोलायला लागतात तर ती मुलगी काही बोलतच नाही. सायली म्हणते हे बघ बाळा, हे सगळे तुझी ताई आणि दादा आहेत म्हणून. आता मानसी तिला हाय म्हणत असते, पण ती मुलगी अजून सुद्धा कोणाशी बोलतच नाही. सायली म्हणते तुला यांच्यातल्या ज्यांच्या कोणाशी बोलावं वाटेल ना त्यांच्याशी बोल. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण म्हणायला लागतात त्या छोट्या मुलीला की माझ्याशी बोल. पण ती मुलगी अजूनच घाबरते आणि पुन्हा सायलीच्या मागे लपून बसते. आणि मग सायली म्हणते हे बघ घाबरू नकोस, तुला ज्यांच्याशी बोलायचं नाही ना तर त्यांच्याशी अजिबात बोलू नकोस, ठीक आहे का. आता असं म्हणल्यानंतर ती मुलगी पुन्हा हो म्हणते. आता ते चैतन्याला बघून सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही इथे असाल असं वाटलं नव्हतं मला, तुम्ही कसं काय इथे, तुम्हा दोघांचा काय एकत्र बाहेर जायचा प्लॅन ठरलाय का? तर बसा तुम्ही, ठीक आहे मी चहा घेऊन येते. कुसुमताई म्हणते की थांबा अजिबात चहा वगैरे करायचा नाही, तुम्ही काही करायचं नाही सायली मॅडम, असं म्हणून सायलीचा हातात घेऊन आता तिला तिथल्या खुर्चीवर बसवते आणि म्हणते अहो या बसा इथे. म्हणून सगळेजण टाळ्याच वाजवायला लागतात. सायली म्हणते काय चाललंय काय तुमचं? कुसुमताई म्हणते मी तुमच्यासाठी ना चहा करून आणते सायली मॅडम. सायली म्हणते मॅडम काय म्हणताय बरं तुम्ही? तर श्वेता म्हणते हो सायली मॅडमच, तुम्ही इथेच बसा, हे तुमचं सिंहासन आहे म्हणून. आता सिंहासन म्हणल्यानंतर सायली म्हणते सिंहासन, अरे मला काय गरज आहे मला बसायला सिंहासनाची काहीच गरज नाही मी काय राणी वगैरे नाही आहे. मानसी म्हणते हो सायली मॅडम, तुम्ही या आश्रमाच्या राणीच तर आहात म्हणून. आता सायली म्हणते अगं मानसी तू पण. तर सायली म्हणते हे सगळं काय चाललंय
आणि सायली म्हणते चैतन्य भाऊजी हे सगळं काय चाललंय, तुम्हाला हे सगळं माहिती आहे का? चैतन्य म्हणतो छे मला यातलं काहीच माहिती नाही आहे. सायली मॅडम आता चैतन्य पण यांच्यामध्ये सामील झालाय. मधुभाऊ पण म्हणतात सायली मॅडम आजपासून तुम्ही या घरातल्या कुठल्याही कामाला तुम्ही हात लावायचा नाहीच म्हणून. सायली म्हणते मधुभाऊ काय बोलताय तुम्ही? मधुभाऊ म्हणतात हो, तुम्ही या सिंहासनावर बसायचं आणि नुसते आदेश सोडायचे आणि बाकीच्या सगळ्यांनी ते आदेश मानायचे बरं का. सगळेजण यस मॅडम म्हणत असतात. सायली म्हणते काय आहे मधुभाऊ म्हणून, आश्रमातलं वातावरण खूप खेळीमेळीचं आणि छान दाखवलंय. सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही सुद्धा माझी चेष्टा करताय ना? मधुभाऊ म्हणतात अजिबात नाही. चैतन्य म्हणतो मधुभाऊ ते दाखवा ना म्हणून इशारे करत असतात. आता अर्जुन पण त्यामध्ये सामील असतो. सायली मॅडम आता अर्जुन म्हणतो की तुम्ही इथे या जरा म्हणून आता ना सायलीला उभे केलं जातं आणि आता हॉलमध्ये आणलं जातं, म्हणजे हॉलमध्येच उभं करतात. अर्जुन म्हणतो सायली म्हणते म्हणजे तुम्ही पण यामध्ये सामील आहात का? तर आता बघा मधुभाऊ सायलीच्या समोर येतात आणि म्हणतात की सायली मॅडम ही खास भेटवस्तू आहे ना, आजच्या खास दिवशी आपल्या या खास घराकडून आहे ना आपल्या या खास माणसासाठी एकदम सप्रेम भेट म्हणून. सायली म्हणते काय हे म्हणून आता ती गिफ्ट घेते. आता घ्या म्हणून म्हणतात ते मधुभाऊ, तेव्हा सायली ते हातात घेते. आता सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. सायली म्हणते की अरे गिफ्ट वगैरे हे सगळं काय मधुभाऊ हे सांगा ना मला काय आहे ते. अर्जुन म्हणतो अगं उघडून तरी बघते काय आहे म्हणून. सायली आता बघा ते उघडून बघते तर तिला एक सर्टिफिकेट मिळालेलं असते ना, म्हणजे आश्रमाची नोंद झालेली असते स्टेट लेवलला आणि त्या सर्टिफिकेटवरती ना चीफ म्हणून म्हणजे आश्रमाची सर्वेसर्वा म्हणून आहे ना सायलीचं नाव लिहिलेलं असतं. आता सायली ती बराच वेळ तर सर्टिफिकेट बघते वाचते आणि खूप इमोशनल होते सायली खरं तर पहिल्यांदा. आज सायली खऱ्या अर्थाने लिगली ना आश्रमाची सर्वेसर्वा झालेली असते. हे बघून सायलीच्या डोळ्यात खूप पाणी आलेलं असतं आणि सायली खूप इमोशनल पण झालेली असते. अर्जुन म्हणतो वात्सल्य आश्रमाचं स्टेट लेवलचं हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे आणि त्याच्यावरती चीफ म्हणून तुमचं आहे नाव मॅडम. असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की मिसेस सायली अर्जुन सुभेदार असं नाव घेतो आणि लगेच अर्जुन टाळ्या वाजवायला लागतो. अर्जुन आता टाळ्या वाजवतोय बघितल्यानंतर आश्रमातले सगळेजण खूप टाळ्या वाजवतात आणि सायलीचं खरंच खूप कौतुक करतात आणि खरंच प्रेक्षण किती छान सीन आहे ना हा आजचा, खरंच खूपच मस्त आहे. आणि त्या श्वेताचं निमेप्रमाणे तोंड वाकडं झालेलं असतं. आपण पाहतोय सायली इकडे खूप इमोशनल झालेली असते. मधुभाऊ सायलीला म्हणतात आजपासून या आश्रमाची संपूर्ण जबाबदारी तुझी म्हणून आणि सायली इकडे रडत असते. ते बघून श्वेताचं तोंड वाकडं होतं. आता कुसुमताई म्हणते काय रडायला काय झालं ग तुला? सायली म्हणते काही नाही ग, ती रात्र आठवली जेव्हा मधुभाऊंना मी भेटली होती ना, तर ती रात्र म्हणून. बघा सायली पुढे म्हणते की मधुभाऊ माझ्या आयुष्यातली ती इतकी काळ रात्र होती ना की मी मेंदूतून तिच्या सगळ्या आठवणी पुसून टाकल्या होत्या म्हणून. आणि पुढे सांगायला लागते की पण आत्ता माझ्या लक्षात येते की त्याच रात्रीने मला माझं घर दिलं, माझं प्रेम दिलं आणि बघा ना मधुभाऊ किती माया प्रेम मला मिळाले. आणि बघा ना मधुभाऊ म्हणते की त्याच घराने आज मला या घराचं मेन बनवलंय म्हणून. आता मधुभाऊ म्हणतात आणि मला माहिती आहे की ही जबाबदारी तू माझ्यापेक्षा सुद्धा ना उत्तमरित्या तू सांभाळशील म्हणून. आणि मधुभाऊ आता सायलीच्या डोक्यावरती हात ठेवतात. सायली लगेचच आहे ना म्हणते की मधुभाऊ ही फक्त ना जबाबदारी नाही आहे, तर हा आहे ना हा वसा आहे वसा असं म्हणत असते. आणि म्हणते की हा वसा आहे ना मी नीट पार पाडेन. मला सोम्याला आणि श्रेयसला जर का तुम्ही भेटला नसता तर आमचं काय झालं असतं मधुभाऊ, असं सायली इमोशनल होऊन ना मधुभाऊंशी बोलत असते. आणि आता अर्जुनकडे बघते आणि अर्जुनला म्हणते की थँक्यू म्हणून. अर्जुन म्हणतो की थँक्स आणि मला, तर सायली म्हणते कारण वात्सल्य आश्रमाचं स्टेट लेवलला रजिस्ट्रेशन करण्याची कल्पना ही तुमच्या मनात आली आणि तुमच्या मनात जर काही कल्पना आली नसती ना तर माझ्यासारख्या अनेक निराधार मुलांना ना मी आधार देऊ शकले नसते असं सायली म्हणते. आणि आता बघा ती छोटी मुलगी पण तिथे असते, ती आता शांत झालेली असते. सायली म्हणते मी या आश्रमाच्या मायेची जी परतफेड करते ना याची तर ही फक्त सुरुवात आहे मधुभाऊ, असंही मधुभाऊंना सांगत असते. आणि म्हणते मधुभाऊ तुम्हाला माहिती ना आजकाल किती भयंकर घटना घडत असतात, ते बऱ्याच मुली बेपत्ता होत आहेत, लहान मुलांची ना विक्री केली जात आहे आणि असं सायली सांगत असते. आणि पुढे म्हणते मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का, परवा तर मी एक बातमी वाचली मधुभाऊ की ज्यामध्ये ना एका शहरामध्ये 22 दिवसामध्ये 123 बायका गायब झाल्यात म्हणून. ही खरंच किती मोठी शोकांतिका आहे ना. आता लगेच सायली म्हणते कुठे गेले असतील मधुभाऊ या सगळ्या बायका. आणि भीती तर आहे ना तेव्हा वाटते की जेव्हा मनामध्ये ही कल्पना आली की त्यांना कोणी शोधायचा प्रयत्न करते की नाही म्हणून, त्यांचं नक्की काय झालं असेल त्या बायकांचं, असंही सायली म्हणत असते. आता मधुभाऊ हे सगळं ऐकून घेतात.
सायली म्हणते अहो त्यातल्या कितीतरी बायका अजून परत आल्याच नाही, त्यांच्या बाबतीत नेमकं काय होत असेल मधुभाऊ म्हणतात अगं ही अशीच भीती माणसातलं माणूसपणाने जिवंत ठेवते ग बाळा, भीती वाटते ना म्हणून तर माणूस पण आहे ना. सायली म्हणते आणि तुमच्यातलं हेच माणूस पण बघत तर मी मोठी झाली म्हणून, असं सायली मधुभाऊना म्हणते. आणि पुढे म्हणते पण हा तुमचा मायेचा पदर आहे ना, हा वाढण्याची वेळ झाली आहे मधुभाऊ. तुमच्यासारखे वडील मला देवाने दिले, त्याचे आभार मानायची संधी मी नक्कीच आता सोडणार नाही म्हणून. सायली म्हणते मधुभाऊ मी ना तुम्हाला वचन देते आणि देवाला सुद्धा हे वचन देते की वात्सल्य आश्रमात जो कोणी येईल ना तो कधीही एकटा पडणार नाही म्हणून. सायली असा आता ठाम निर्णयच घेते आणि म्हणते वात्सल्य आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ना त्याच्याकडे त्याचं स्वतःचं असं कुटुंब असेल म्हणून. असं सायली म्हणल्यानंतर आता पुन्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. आपण पाहतो इकडे प्रियाला हॉस्पिटलमध्ये त्रास होत असतं. डॉक्टर म्हणत असतात की मला सांग काय होतंय तुला. प्रिया म्हणते डॉक्टर मला ना उलट्या थांबतच नाही आहेत म्हणून ना खूप अशक्तपणा आलाय, रात्रीनं झोप लागत नाही आणि माझी कंबर दुखते, डोकं जड झाले असं प्रिया गारानं सांगायला लागते. आणि म्हणते डॉक्टर खूप डोकं दुखतंय, मला खूप त्रास होतोय. डॉक्टर म्हणतात ठीक आहे मी तशी तुझी ट्रीटमेंट बदलते आणि तुला आता विश्रांती घ्यायला हवी म्हणून. प्रिया म्हणते इथे मी कुठे काय काम करते, अहो आरामच तर करते ना म्हणून. आणि पुढे म्हणते प्रिया की पण माझं बाळ आहे ना की मला त्रास द्यायचं काही थांबतच नाही आहे. डॉक्टर म्हणतात नर्सीच्या डाएटबद्दल आहे ना विशेष लक्ष द्या आणि हिला खाणं जात नसेल ना तर ज्यूस वगैरे द्या म्हणून. आता प्रिया म्हणते हो ना पोळी भाजी ना मला मळमळल्यासारखं होतंय, मला ना खरं तर काहीतरी वेगळं खावंसं वाटतंय, हे बहुतेक डोहाळे असतील ना म्हणून. तर डॉक्टर म्हणतात ठीक आहे तुला जे काही खावंसं वाटत असेल ना ते नर्सला सांग, त्यासाठी मी स्पेशल परमिशन काढते हा म्हणून. प्रिया म्हणते ओके थँक्यू मॅडम. हां आता ते डॉक्टर मॅडम तिथून निघून जातात. ती नर्स म्हणते काय हो काय खावंसं वाटते तुम्हाला. त्या प्रिया म्हणते काही दिवस झाले माझ्यावर बघ ना, आता एक नर्स माझे डोळे पुरणार आणि माझ्या सासरची माणसं ते तर माझ्याकडे डुंकून सुद्धा बघत नाहीत. आता नागराज हे सगळं ऐकत असतो. हां प्रिया म्हणत असते खोट्या केसमध्ये अडकवलंय मला आणि माझी काय अवस्था केली बघ म्हणून. त्या नर्सला पण इमोशनल करते. प्रिया म्हणते बघ ना ग माझं बाळ असं जन्माला आल्यानंतर जेलमध्ये सडणार आहे वाटतंय असं प्रिया म्हणून रडायला लागते आणि इमोशनल करते. ती नर्स म्हणते हे बघा शेवटी मी एक स्त्री आहे आणि त्यातून एक नर्स आहे, त्यामुळे मी तुम्हाला काही होऊ देणार नाही, तुम्हाला जे काही हवं असेल ना तर ते मला सांगा. तर प्रिया लगेच म्हणते चॉकलेट मिल्कशेक. नागराज इकडे हसायला लागतो. प्रिया म्हणते नाही म्हणजे बाळालाच का वाटतंय चॉकलेट मिल्कशेक आणि एक पिझ्झा हां म्हणून. नर्स म्हणते की बरं ठीक आहे म्हणून. आणि आता ती नागराजकडे बघते, नागराज त्याच्याकडे बघून हसत असतो. आता सायली म्हणते मधुभाऊ इथल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय प्रेम आणि आधार मिळेल, जसा मला मिळाला होता ना अगदी तसाच म्हणून, असं सायली म्हणते. आणि पुढे आपण पाहतोय की आता सायली काय करते ते सर्टिफिकेट आहे ना ते आता अर्जुनच्या हातात देते आणि आता मधुभाऊंचा हातात घेऊन म्हणते आणि तुम्ही या घराचं घरपण जसं जपलत ना तसंच मी सुद्धा जपेन म्हणून. आणि मधुभाऊंना ती विश्वास देते की मी वात्सल्य आश्रमाची जबाबदारी पूर्ण पाडेल म्हणून. मधुभाऊ म्हणतात प्रत्येक बाप आपल्या उराशी एक स्वप्न उराशी बाळगत असतो आणि ते स्वप्न आपल्या मुलाकडं जेव्हा सुपूत करतो ना अगदी तसंच मी पाहिलेलं एक मोठं स्वप्न मी ना तुझ्या हाती सोपवतोय ग बाळा, असं मधुभाऊ म्हणतात. आणि सायली म्हणते मी हे स्वप्न उघड्या डोळ्याने आयुष्यभर बघत राहणार मधुभाऊ आणि मी ना कधीच हे वात्सल्य आश्रम सोडणार नाही, असं सायली म्हणते. आणि म्हणते की मीही तेच करणार जे तुम्ही केलं ते. आणि मधुभाऊ मी तुम्हाला शब्द देते यापुढे वात्सल्य आश्रम हे अनेक निराधारांसाठी ना हक्काचं घर असेल, असं सायली म्हणते. आणि बघा पुढे मधुभाऊ म्हणतात की बाळा हे बघ मला तुझा ना किती अभिमान वाटतोय ना, हे मी शब्दात नाही व्यक्त करू शकत म्हणून. सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही तुमचं आयुष्य या मुलांसाठी वेचलत. आणि पुढे म्हणते आणि यापुढे सुद्धा ना मीही तेच करणार आहे म्हणून, असं सायली म्हणते. आणि आता त्या छोट्या मुलीकडे बघते आणि म्हणते की आता या छोट्या मुलीकडेच बघा ना मधुभाऊ, रस्त्याच्या कडेला झाडामध्ये लपलेली ही मुलगी सापडली आहे, ही इतकी घाबरलेली आहे, हिच्यावरती इतका आघात झालेला आहे ना की अजून ही फारशी काही बोलतच नाही आहे ही छोटी मुलगी. आणि पुढे सायली म्हणते की या नक्की काय झालं असेल ना या छोट्या मुलीच्या बाबतीत देवच जाणे म्हणून. आणि म्हणते की मधुभाऊ तुम्ही सांगा मला की या वयामध्ये मुलांना शारीरिक आणि मानसिक सुरक्षा मिळणं हा यांचा हक्क नाही आहे का, सांगा बरं. मधुभाऊ म्हणतात नक्कीच आहे. सायली म्हणते मग त्यासाठी कुणीतरी लढायला तर हवंच ना, यापुढे ही लढाई ना फक्त आणि फक्त माझी म्हणून, असं सायली म्हणते. आणि खरंच खूप सुंदर दाखवलं आहे आजचा ठरलं तर बघचा भाग, त्यामुळे तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण पाहतोय ठरलं तर मागचा आजचा हा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आता अर्जुन
म्हणत असतो इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की आपण ज्या मुलींची नोंद केली ना पोलीस स्टेशनमध्ये त्यापैकी एका मुलीची FIR खूप पूर्वी ना मिसिंग कंप्लीट केली गेलेली आहे. सॅली म्हणते कुठल्या मुलीबद्दल, तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात इथे आलेल्या मुलींपैकी कुणी अगोदर पुण्यात राहत होतं का, तर श्वेता पटकन हो म्हणते. सगळेजण तिच्याकडे संशयाने बघतात. इकडे सचिन त्या धुमाळ इन्स्पेक्टरला फोन करतो आणि म्हणत असतो की उद्या सकाळी माझा माणूस आहे ना, माझ्या माणसाला तुम्ही आश्रमात घेऊन जा म्हणून. आणि राकेश म्हणत असतो म्हणजे अर्जुन आणि सायलीवरती पहिला वार करण्याची पूर्ण तयारी झाली म्हणून. आणि सचिन म्हणतो आता कुठे लपायचं ना ते सुद्धा आता त्यांना कळणार नाही. आणि हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.